माई माई थांबा. माई मला हे सगळं नकोय. तुम्ही गुरु आहात माझ्या आणि मला माझ्याच गुरुसोबत स्पर्धा नाही करायची आहे. गुरुच्या आशीर्वादाशिवाय शिष्याचं आयुष्य सार्थकी लागत नसतं माई. हो, इतकं कळतं तुला? मग माघार घे. मी नक्कीच माघार घेऊ शकले असते, पण जर का मी माघार घेतली तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. काय बोलतेस तू? तुम्ही मला जे जुगलबंदीचं आव्हान दिलंयत ना, ते मी स्वीकारलं नाही तर लोक काय म्हणतील? लोक हेच म्हणतील की भैरवी वजेंनी हिला गायला शिकवलं पण आव्हान स्वीकारण्याची हिंमत दिली नाही. तुम्हीच मला संगीत शिकवलं ना माई, मग तुम्हीच दिलेल्या संगीताच्या विद्येवर प्रश्नचिन्ह उभं राहील आणि अशाने गुरु म्हणून तुमचीच प्रतिमा वाईट होईल माई. म्हणून म्हणते, तुम्हीच तुमचं आव्हान मागे घ्या. ना जुगलबंदी होईल आणि ना तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल. वाटलंच होतं मला. घाबरलीस? अजिबात नाही. मी तुमचं आव्हान नक्कीच पूर्ण करू शकते. मला माझ्या कलेवर विश्वास आहेच, पण त्यापेक्षाही तुम्ही मला दिलेल्या विद्येवर मला जास्त विश्वास आहे. तुम्हीच मला शिकवलंय म्हटल्यावर ह्या जुगलबंदीत मला नक्कीच यश मिळेल, पण त्यामुळे मला माझ्याच गुरुचा पराभव झालेला बघायचा नाही. म्हणून म्हणते, स्वतःहून माघार घ्या माई. सावली, माझं नाव ना भैरवी वझे. भैरवी वझे. या भैरवीला हरवण्यासाठी मोठमोठे धुरंदर आले आणि तसेच निघून गेले. अगं, किती आले आणि किती गेले, आणि या भैरवी वझेला आजवर कुणीच हरवू शकलं नाहीये. आणि म्हणूनच म्हणते, नको ती स्वप्न बघू नकोस. आणि ती ही अशी जी कधीच पूर्ण होऊ शकत नाही. भैरवी ना हरलीये ना यापुढे कधी हरेल. कळलं? ठीक आहे माई, मग मला तुम्हालाच हरवायला तुमचा आशीर्वाद हवाय. आशीर्वाद असू द्या. तर मी सांगत होते तुम्हाला, हिचा आगाऊपणा नडतो या पोरीचा. कुणी सांगितलं होतं तिला हे आव्हान स्वीकारायला? तिला माहिती नाही ती भैरवी कशी येते. तिलोत्तमा, तू त्रागा करून काही होणार आहे का? मला एक गोष्ट कळत नाही, ही पोरगी तयार कशी झाली मला सांगा. अगं आई, ती नाहीच म्हणाली होती. ती म्हणाली मला की काही झालं तरी भैरवीजी शेवटी तिच्या गुरु आहेत. मी तिला तयार केलं. तू बरा आहेस ना? तुला माहितीये ना भैरवी कशी आहे ते? आपल्या सगळ्यांना माहितीये ती काय करू शकते, काय करू शकत नाही ते माहितीये आपल्याला. ती कुठल्याही थराला जाऊ शकते. आणि ही आपली पोरगी ना साधी आहे, तिला काही कळत नाही. आणि नाही म्हटलं तरी भैरवीकडे अनुभव आहे. गाणं हा तिच्या घराण्याचा वारसा आहे. आणि खरंच भैरवी छान गाते, त्याबद्दल वादच नाहीये. तिला जगाचा अनुभव आहे, हिला नाहीये. ही साधी आहे ना. नाही बघ आई, मला या सगळ्या गोष्टींचा अंदाज आहे, पण खरं सांगू, माझा सावलीवर विश्वास आहे. आणि माझाही सावलीवर पूर्ण विश्वास आहे. भैरवीकडे अनुभव असेल, गाण्याचा वारसा असेल, पण सावलीकडे तिच्या रियाजाची पुण्याई आहे. आणि मुख्य म्हणजे तिच्या गुरुचा आशीर्वाद आहे तिच्याकडे. काय? भैरवी तिची गुरु आहे, विसरलात का तुम्ही? तिलोत्तमा, इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे शिष्यानी गुरुला मात दिलेली आहे. ते इतिहासात. इथे तसं होणार नाही. इथे सावली हरणार. सावली जिंकणार. सावली हरणार. सावली जिंकणार. लागली पैज? लागली. तू साक्षी आहेस? आम्हा दोघांची पैज लागली. कोणी जिंकू दे, पार्टी मला द्या. करा. सिरियस गोष्टींमध्ये थट्टा मस्करी करा, माझं कोणी ऐकूच नका.
मी सिरियसली सांगतोय, सावली जिंकणार. मला टेन्शन आलंय हो. टेन्शन घेऊ नका आणि काळजी तर अजिबात करू नका. जिंकणार तर तूच आहेस. किती सहजपणे बोलताय तुम्ही. गाण्याची जुगलबंदी आहे, ते पण माझ्या गुरूंसोबत. असू दे ना तुझ्या गुरूंसोबत, तरी सुद्धा तूच जिंकणार. तरी खूप तयारी करावी लागेल. करूया ना तयारी आपण, तरी सुद्धा तूच जिंकणार. सावळे हारणार तू आता. वहिनी तुम्ही एकटेच रडताय म्हणून तुम्हाला कंपनी देतोय. चोमडा कुठला बोल का भाऊला. ए सावळे सावळे मला माफ कर बाई. सावळे चुकलं माझं, चुकलं खरंच चुकलं. आजपर्यंत मी त्या भैरवी माईची साथ दिली सावळे, पण मला आता कळून चुकलं. लय नालायक बाई आहे ती. ती ती यापुढे ना मला तिचं तोंड बी बघायचं नाही सावळे. तिचं तिचं वहिनी हे खूपच फास्ट होते ना. म्हणजे काल परवाची ही बाई त्या बाईसोबत काम करून होती आणि अचानक ती बाई वाईट वाटायला लागली. जरा उशिरा ट्यूब पेटली ना. हा पेटते काहींची ट्यूब उशिरा, काहींना वेळ लागतो जरा कळायला. डोळे उघडायला वेळ लागतो काहींना. मग डोळे उघडल्यावर काय कळलं तुम्हाला? हेच किती भैरवी माही ना. नागिन आहे नागिन. ए नागिन. सावळे सावळे खरंच माफ कर. तिने पैशांचा आमिष दाखवून माझ्याकडनं ही सगळी कामं करून घेतली ग. पण मी तरी काय करणार होते सांगा बरं बबलू भाऊ. हिच्या माहेरचे काही कमवत नाही तो. मग पैशांची सोय करायला मला काहीतरी तर काम करणं भाग होतं की नाही, म्हणून तिच्या नादाला लागले ग मी सावळे. पण खरंच सांगते सावळे, यापुढे मी असं करणार नाही. मला माफ कर सावळे, प्लीज मला माफ कर. असंच माफ करणार नाही, भरपाई करावी लागेल. काय? हा मी 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 करते ना. मी ना भैरवी माईला हरवायला सावळीची मदत करते. म्हणजे आता तू गाणार? वहिनी नक्की काय करणार तुम्ही? मी मदत करते ना तुझी. मी ना तुझी तयारीला मदत करते, वाटेल ते काम करते. सावळे खरंच सांगते, आजपर्यंत वहिनी म्हणून तुला जो काही त्रास दिलाय ना मी, ते सगळ्याची भरपाई कर ना मी. मला एक संधी दे सावळे, एक संधी दे. नाही त्या संधीचं सोनं करून दाखवलं ना तर नावाची जयंती भागवत कोट्टलवार नाही मी. मला माफ कर सावळे, मी पाया पडते तुझ्या. सांगा ना बबलू भाऊ. विचार करून सांगतो, थांब. हो म्हण सावळे. हा वहिनी ना ग मी तुझी. हो म्हण, हो म्हण. हा